आणि त्यानंतर त्यांनी आग्रहाने मला सांगितलं की नवरात्रामध्ये एकदा तुम्ही दर्शनासाठी नक्की या। पेशव्यांना भरभरून आशीर्वाद देणारी ही पिवळी असं नाव मिळण्यामागे काही वेगळं कारण आहे का? तर हो, अर्थातच आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मित्रमंडळींनो, गेल्या 2 भागांमध्ये आपण श्री तांबडी जोगेश्वरी आणि श्री काळी जोगेश्वरी यांचं दर्शन घेतलंय आणि आज आपण घेणार आहोत पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा जागृत देवस्थान असलेल्या श्री पिवळी जोगेश्वरी या देवीचं। तर ह्या देवीबद्दल, ह्या देवीच्या मूर्तीबद्दल आणि ह्या एकंदर मंदिराबद्दल, तिथल्या व्यवस्थापकांबद्दल मी सगळं काही सांगतेच। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूयात। हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, माझं नाव आहे ऋचा महाजनकर आणि वेलकम बॅक टू आपलं मराठी यूट्यूब चॅनल जस्ट वुमन। तर नवरात्रीच्या निमित्ताने आपण मस्तपैकी सगळे पुरातन प्राचीन अशी पुण्याची खास देवीची 9 मंदिरं आपण कव्हर करतोय आणि आपण त्याची एक छानशी अशी ट्रॅव्हल सिरीज बनवतोय। पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी आणि त्याच्यानंतर काळी जोगेश्वरी ह्या दोन्ही देवींचं दर्शन घेतलं आणि मन प्रसन्न झाले। आणि त्याच्यानंतर आता आपण आलेलो आहोत पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा प्राचीन स्वयंभू असलेल्या पिवळी जोगेश्वरी ह्या देवीच्या मंदिराला आता आपण भेटणार आहोत, दर्शन घेणार आहोत देवीचं। तर शुक्रवार पेठेचे आहे आणि आता आम्ही आहोत अगदी मंदिराच्या जवळ। तर तुम्हाला एक महत्त्वाची मोठी गूढ म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिर तिकडे तुम्हाला दिसेल। तिथून तुम्हाला या गल्लीतून पुढे जायचं आहे। तर चला आता आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात। तर आपण पंचमुखी मारुती मंदिरापासून आतमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या इथे पिवळी जोगेश्वरीचं मंदिर आहे। महाजन कुटुंबियांची खाजगी देवी आहे आणि त्यांनी भक्तांच्या दर्शनासाठी सगळ्यांना देवीचं मंदिर बांधून छानपैकी उपलब्ध दर्शन करून दिलेलं आहे। तर चला आपण जाऊयात आणि त्यांच्याबद्दल माहिती काय मिळाली तर जसं तुम्ही आत्ताच्या क्लिपमध्ये बघितलं तसं सुप्रसिद्ध असं पंचमुखी मारुती मंदिर आहे, त्यापासून अगदी जवळ असलेलं शुक्रवार पेठेतलं हे पिवळी जोगेश्वरीचं मंदिर तुम्हाला लगेचच अगदी 2 मिनिटं पुढे चालत गेलात तर मिळेलच। आणि हे मंदिर खूप जुनं आहे, म्हणजे साधारण 100 ते 150 वर्ष जुनं मंदिर आहे असा ऐतिहासिक दाखला त्यांच्याकडे म्हणजे व्यवस्थापकांकडे उपलब्ध आहे। आणि त्यांच्याकडूनच मिळालेल्या माहितीनुसार हे मंदिर इतकं जुनं आहे असं मी तुम्हाला सांगते। हे मंदिर कधी आणि कोणी बांधलं ह्याच्याबद्दल मात्र कोणतीही माहिती त्या व्यवस्थापकांकडे, तसंच कोणतीही पुस्तकं किंवा कुठल्याही वेबसाईटवर किंवा कुठल्याही प्रकारच्या इंटरनेटवरच्या माहितीमध्ये सुद्धा याबद्दल काहीही दाखले उपलब्ध नाहीत। त्याच्यामुळे खरंच हे मंदिर कधी आणि कोणी बांधलं ह्याच्याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही आहे। तर हे मंदिर जे आहे ते खरं तर खाजगी मंदिर आहे, म्हणजे श्रीकांत रंगनाथ महाजन यांचं हे मंदिर आहे असं म्हटलं जातं। तर त्यांच्या पूर्वजांपैकी गीताबाई महाजन यांच्या माहेरून ही देवी म्हणजे हे मंदिर, या मंदिराची मालकी महाजन कुटुंबियांकडे आली आणि तेव्हापासून आजपर्यंत कुटुंबीय ह्या संपूर्ण मंदिराची व्यवस्था बघतात। आणि हे मंदिर जरी खाजगी असलं तरी भाविकांसाठी मात्र ते दिवस रात्र उघडं असतं। आणि नवरात्रामध्ये स्पेशली मी माझ्या पर्सनल अनुभवावरनं सांगते की हे मंदिर रात्री 1-1 वाजेपर्यंत सुद्धा उघडं असतं आणि पुन्हा पहाटे 5-5:30 पासून मंदिर दर्शनासाठी खुलं असतं। सध्या या मंदिराची व्यवस्था महाजन कुटुंबियांचीच लेक म्हणजे सुजाता महाजन, म्हणजे आताच्या लग्नानंतरच्या सौ शरयू कुलकर्णी ह्या ताई बघतात। त्या आणि त्यांचे पती श्री दिनेश कुलकर्णी हे दोघंही जण मिळून या संपूर्ण मंदिराची व्यवस्था बघतात आणि भाविकांच्या दर्शनासाठी जास्तीत जास्त चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसंच देवीचा उत्सव स्पेशली नवरात्र उत्सव खूप छान दणक्यात साजरा व्हावा यासाठी ते दोघंही जण दिवस रात्र मेहनत करत असतात। आणि हे मी कोणतंही प्रमोशन करण्यासाठी वगैरे म्हणत नाही आहे, मी प्रत्यक्ष तिथे जाऊन 2 वेळा बघून आली आहे, त्याच्यामुळे हा माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते। होतं की सुरुवातीला म्हणजे नवरात्रीच्या आधी जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो त्याही वेळेस आम्हाला तिकडे सुजाताताई भेटल्या होत्या आणि तेव्हा तर पूर्ण मंदिराचं रंगरंगोटीचं काम वगैरे सुरू होतं, त्यामुळे आम्हाला तेव्हा तर काहीच फिल्मिंग करणं पॉसिबलच नव्हतं। आणि नंतर सुजाताताई आणि त्यांचे पती ह्या दोघांनीही आमच्याशी छान भरपूर गप्पा मारल्या, आम्हाला भरपूर माहिती दिली मंदिराविषयी। आणि त्यानंतर त्यांनी आग्रहाने मला सांगितलं की नवरात्रामध्ये एकदा तुम्ही दर्शनासाठी नक्की या।
ते का याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांग. श्री पिवळी जोगेश्वरीला पिवळी जोगेश्वरी असं नाव मिळण्यामागे काही वेगळं कारण आहे का? तर हो, अर्थातच आहे. आणि त्याची आख्यायिका किंवा त्याचं कारण मी तुमच्याशी आता शेअर करते. आणि ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या मंदिराकडे जेव्हा आपण येतो तर ह्या मंदिरामध्ये जेव्हा आपण दर्शन घेण्यासाठी येतो तर सुरुवातीला आपल्याला मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन होतं. आणि गणपती बाप्पाचं हे रूप मात्र नेहमीसारखं नाही बरं का. तर छानपैकी पंचमुखी मारुतीच्या रूपामध्ये हा गणपती बाप्पा आपल्याला विराजमान झालेला अगदी मंदिराच्या सुरुवातीलाच दिसतो. आणि त्याच्यानंतर रस्त्याच्या अपोजिट साईडला हे मंदिर आहे. तर हे मंदिर त्याचा गाभारा जो आहे तो दगडी आहे आणि समोरच मोठं असं सभामंडप आहे. आणि तिथे वेगवेगळे कार्यक्रम करण्यासाठी, भजनं वगैरे करण्यासाठी मोठी अशी व्यवस्थित बसण्यासाठी जागा वगैरे आहे, ऐसपैस. आणि छान अशी सुंदर रांगोळी सुद्धा तिथे दररोज काढली जाते नवरात्राचे 9 दिवस. आणि ती रांगोळी सुद्धा खूप बघण्यासारखी अशी असते. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला तिकडे होम हवनासाठी वेगळी जागा ठेवली आहे हेही दिसतं. त्याच्यानंतर पुढे जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला छान दगडी गाभारा आणि त्यामध्ये सुंदर श्री पिवळी जोगेश्वरी देवीची मूर्ती विराजमान झालेली दिसते. हे झालं मंदिराबद्दल. आता मी तुम्हाला पिवळी जोगेश्वरी देवीचं वर्णन करून सांगते, म्हणजे तिचं रंगरूप कसं आहे हे सगळं सांगते. तर पिवळी जोगेश्वरी ही देवीची मूर्ती साधारण 2 फूट उंचीची अशी आहे. आणि ती अष्टभुजा असलेली देवी महिषासुरमर्दिनी देवीच्या रूपातली आहे. अष्टभुजा असलेली ही देवी प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी शस्त्र धारण केलेली आहे. आणि असं जरी असलं तरी रूप जे आहे तिचं ते अतिशय सोज्वळ आणि अपार तेज असलेली ही देवी आहे. त्याच्यामुळे आपण गाभाऱ्याच्या जवळ जेव्हा जातो आणि देवीचं दर्शन जेव्हा घेतो तेव्हा आपण अगदी हरवून जातो देवीचं ते रूप बघून. आणि नवरात्रामध्ये तर इतकी विशेष ती नटवली जाते की अक्षरशः आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं. तर पेशव्यांना भरभरून आशीर्वाद देणारी ही पिवळी जोगेश्वरीची देवीची मूर्ती कोणी घडवली, कधी घडवली, कुठे घडवली ह्याबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नाही आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की ही देवी स्वयंभू आहे. तर आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ आम्ही दिलेली माहिती आणि आपली ही नवरात्र विशेष अशी जी सिरीज चालू आहे, प्राचीन देवीची 9 मंदिरं दररोज आपण भेटतोय, त्यातल्या देवींचं दर्शन घेतोय आणि आम्हाला आलेले अनुभव आम्ही तुमच्याशी शेअर करतोय. हा संपूर्ण सिरीजचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटतोय, तुम्हाला ही सिरीज आवडते का, हे आम्हाला कमेंट्समध्ये पटकन लिहून. तर आत्तापर्यंत तर मी तुम्हाला देवीच्या रूपाबद्दल वेगवेगळी माहिती दिली, वर्णन केलं तिच्या रूपाचं. पण आता मी तुम्हाला गोष्ट सांगते, आख्यायिका सांगते. ते पिवळी जोगेश्वरीचं नामकरण श्री पिवळी जोगेश्वरी हे का झालं त्याबद्दल. असं म्हटलं जातं की ज्या मुलामुलींना लग्न करायचे पण त्यांचं लग्न ठरत नाहीये किंवा होत नाहीये, अशा मुलामुलींनी जर का येऊन ह्या देवीला नवस केला, देवीसमोर आपली इच्छा व्यक्त केली, तर ही देवी त्यांची इच्छा पूर्ण करते. म्हणजेच त्यांचे हात पिवळे होतात आणि म्हणून ह्या देवीला पिवळी जोगेश्वरी असं नाव देण्यात आलंय असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अशी सुद्धा आख्यायिका आहे की जेव्हा बाळ गंगाधर टिळकांनी ह्या देवीच्या मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतलं होतं त्यावेळेस ह्या देवीचं नामकरण श्री पिवळी जोगेश्वरी हे त्यांनीच केलंय असंही म्हटलं जातं. देवीची मूर्ती ही स्फटिकाची, संगमरवराची जरी असली तरी तिचे स्फटिक जे आहेत ते पिवळे आहेत आणि म्हणून सुद्धा हिला पिवळी जोगेश्वरी असं नाव देण्यात येतं असं सांगितलं. ज्यांचा विवाह ठरत नाहीये ते मुलं मुली देवीला पिवळी वस्तू किंवा पिवळे तांदूळ वाहतात आणि त्यानंतर त्यांचं लग्न ठरतं, त्यांचा नवस पूर्ण होतो. त्यामुळेच नवसाला पावणारी पिवळी जोगेश्वरी देवी अगदी प्रसिद्ध आहे. देवीची मुख्य मूर्ती ज्या गाभाऱ्यात आहे तर तिथेच देवीच्या डाव्या बाजूला तांदळा आहे अशी माहिती आम्हाला कडचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सुजाताताई यांनी आम्हाला अशी माहिती. नवरात्रामध्ये देवीसाठी विशेष असा उत्सव तिथे सुरू असतो. गीताबाई महाजन यांच्या पिढीपासून जी सुरुवात झालेली तिकडे वेगवेगळ्या पूजा अर्चा, वेगवेगळे कार्यक्रम करण्याची ती प्रथा, ती परंपरा आजही दिनेश दादा कुलकर्णी आणि सुजाताताई दोघंही जण अगदी छान व्यवस्थितरित्या पार पाडत असतात. आणि तिथे वेगवेगळे कार्यक्रम दररोज नवरात्रामध्ये देवीला दररोज वेगवेगळ्या वाहनांवर बसवण्याची प्रथा, परंपरा ह्या मंदिरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा झाली. आणि आता आपण जसं बघितलं तसं बाकीही मंदिरांमध्ये ही प्रथा, परंपरा कायम करण्यात आलेली आहे, पुढे चालू ठेवण्यात आलेली आहे. आणि दररोज देवीला वेगवेगळ्या वाहनांवरती जेव्हा बसवलं जातं त्यामध्ये मोर, घोडा, हंस, हरिण, गरुड, भोपाळा, त्याच्यानंतर ललिता पंचमी सारख्या दिवशी देवीलाच कुमारिकेच्या वेशामध्ये असं छान नटवलं, सजवलं जातं आणि वेगवेगळ्या वाहनांची आरास देवीसाठी बनवली जाते.
येस, जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून आम्हाला सांगा तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल आमच्या चॅनलवरती. आणि चॅनलला अजून पण जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण आपल्याकडे छान अशी नवरात्र विशेष सिरीज चालू आहे आणि आपण रोज वेगवेगळ्या पुण्यातल्या प्राचीन 9 देवींचं दर्शन घेतोय. त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्या. परत एकदा आपण एका नवीन प्राचीन मंदिरामध्ये परत एकदा आपण अजून एका वेगळ्या प्राचीन मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.